नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्वच ठिकाणी ई श्रम कार्ड ज्याच्याकडे आहे, ई श्रम कार्ड धारकांना 3000 रुपये मिळतात किंवा 3000 रुपये येणं सुरू झालंय अशी चर्चा आहे। आता जर समजा तुम्हाला हे 3000 रुपये मिळावं किंवा या 3000 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, कोठे अर्ज करायला पाहिजे, ऑनलाइन अर्ज आहे की ऑफलाइन अर्ज आहे, हे 3000 रुपये शासन तुमच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा करणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत किंवा होणार आहेत अशी चर्चा जी लोक करतात त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। आम्हाला फोनवरती किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांनी प्रश्न विचारला की सर, आमचे बँक खात्यामध्ये ई श्रम कार्डचे 3000 रुपये जमा झालेले नाहीत। कारण अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा आहे की 3000 रुपये येणं सुरू आहे। ई श्रम कार्ड ही योजना नेमकी काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। मार्केटमध्ये योजनांचा पाऊस पडतोय अशी चर्चा जरी आपण केली किंवा असं बोललं तरी काय हरकत नाहीये, परंतु सर्वच योजना तुम्हाला सरसकट पैसे देतात हे तितकंच सत्य नाहीये। केंद्र सरकारने ई श्रम कार्ड योजना सुरू का केली, कशासाठी केली, कोणत्या धर्तीवर केली हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असंघटित कामगार जे लोक आहेत, आता असंघटित कामगार असा जर प्रश्न आपण निर्माण केला तर नेमकं कोण? त्यामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा घरी काम करणारे गृहिणी असतात ते, किंवा भाजीपाला विक्रेते किंवा कामगार आहेत, कुठेतरी काम करतात परंतु त्यांची नोंद नाही। हे सर्व लोक एका सिस्टम मध्ये आणावे यासाठी मंत्रालयाने एक योजना सुरू केली, ई श्रम कार्ड योजना। समजा आता काही लोक गव्हर्नमेंट ठिकाणी काम करतात, काही कंपनीमध्ये काम करतात, तर अशा लोकांचं एक पीएफ अकाउंट असतं। याच धर्तीवरती ज्यांची कुठेही नोंद नाही अशा लोकांना एका छताखाली आणण्याचं काम ई श्रम कार्ड योजनेने केले आहे। हे सर्वात महत्त्वाचा विषय। आता तुमच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्हाला 3000 रुपये कसे मिळतील? सर्वात महत्त्वाचा विषय, हे 3000 रुपये तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तर तुमचं आधार कार्ड लागणार आहे, तुमचं बँकेचं पासबुक आणि पॅन कार्ड इत्यादी कागद लागणार आहेत। आपल्या व्हिडिओमध्ये या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याविषयी सविस्तर व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। परंतु हे जे 3000 रुपये तुम्हाला जे मिळणार आहेत ते कसे मिळणार आहेत हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे। मार्केटमध्ये चर्चा आहे 3000 रुपये येणार आहेत, मार्केटमध्ये चर्चा आहे 3000 रुपये येणार आहेत, पण ते कशा पद्धतीने येणार हे तितकंच महत्त्वाचं आहे। ही योजना अशी आहे की तुमचं वय हे 18 वर्षापासून 40 वयामध्ये तुम्ही असलं पाहिजे। म्हणजे 18 वर्षापासून कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 40 वर्ष या वयोगटामध्ये जर तुम्ही असाल तर या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तुम्ही शासकीय नोकरदार नसावं, तुम्ही आयकर भरत नसावं, हा सर्वात महत्त्वाचा विषय। ही पात्रता आहे नॉर्मल। जर तुम्ही या पात्रतेचे असाल तर अर्ज करा, अन्यथा अर्ज करू नका। त्यानंतर आता 18 वर्षापर्यंत पासून ते 40 वयापर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्हाला सरकारकडे काही ठराविक रक्कम भरावी लागणार आहे। आता तुम्ही सांगाल का बाबा अशी कशी योजना? तर ही योजना लाडकी बहीण योजनेसारखी नाही, सरसकट तुमच्या बँकेमध्ये पैसे येतील अशी ही योजना नाहीये। तर 18 वर्षापासून ते 40 वयापर्यंत जर तुम्ही असाल तर या योजनेसाठी पात्र असणार। पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुम्हाला 60 वयापर्यंत पैसे भरायचे आहेत। तुम्ही 18 वर्षापासून 40 वयापर्यंत असाल तर अर्जासाठी पात्र, पण पैसे मात्र तुम्हाला 60 वयापर्यंत भरायचे आहेत। आता तुम्ही सांगाल अशी कशी योजना, पैसे भरून आम्हाला पैसे कसे मिळणार? मित्रांनो, कारण खूप कमी पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत। आपण एका चार्टच्या माध्यमातून किती पैसे भरल्यानंतर सरकार किती पैसे टाकणार आहेत, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे राहिला तो क्लिअर करून घेतो की तुम्ही जे पैसे भरणार आहात म्हणजे 60 वयापर्यंत तुम्हाला पैसे भरायचे आहेत। जर समजा तुमचं 1 रुपया जर तुम्ही भरत असाल तर आणखी 1 रुपया सरकार टाकणार आहे। आता 1 रुपया हा प्रीमियम नाहीये, तर आपण आता काय करणार आहोत, एक चार्ट बघणार आहोत आणि या चार्टच्या माध्यमातून तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत, सरकार किती पैसे भरणार आहेत, एकत्र हे तुम्हाला पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायचे। तर मित्रांनो, तुम्हाला ई
ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपयाची पेन्शन मिळावी असं जर वाटत असेल तर समोर तुम्हाला एक चार्ट दिसतोय। या चार्टच्या माध्यमातून संपूर्ण योजना तुम्हाला स्पष्ट होणार आहे। आता जर समजा तुमचं वय 18 असेल तर तुम्हाला 18 वयापासून 60 वयापर्यंत पैसे भरावे लागणार आहेत। आता हे पैसे बघा, इथे 55 रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि सरकार तुमचं 55 रुपये भरणार आहेत। असे हे 55 आणि हे 55 110 रुपये तुमचे जमा होणार आहेत। समजा तुमचं वय जर 30 असेल तर 30 वयात असणाऱ्या महिलेला किंवा पुरुषाला 60 वयापर्यंत हे पैसे भरायचे आहेत, म्हणजे 105 रुपये तुमचा हप्ता बसणार आहे। सरकार सुद्धा 105 रुपये भरणार आहेत, तर 210 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत। समजा वय तुमचं जर 40 असेल तर 40 वयापासून 60 वयापर्यंत म्हणजे 20 वर्ष तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत। हे पैसे भरत असताना तुम्हाला 200 रुपये स्वतःला भरावे लागणार आहेत आणि 200 रुपये गव्हर्नमेंट भरणार आहेत। असे 400 रुपये तुम्हाला बँकेकडे जमा करावे लागणार आहेत। अशा पद्धतीने हा चार्ट आहे मित्रांनो। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती हा चार्ट सुद्धा टाकतोय। या चार्टचा अभ्यास करून तुमचं प्रीमियम ठरवून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट KYC करून डायरेक्ट तुमच्या अकाउंटमधून कट होणार। तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरायचा नाही। ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणार आहात त्यावेळेस तुमचं बँकेचे डिटेल्स दिले जातात, त्यामध्ये ऑटोमॅटिक तुमचे पैसे कट होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कुठेही बँकेमध्ये जाऊन पैसे भरण्याची गरज नाहीये, बाय डिफॉल्ट तुमच्या अकाउंटचे पैसे कट होणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या अकाउंटमधून काही ठराविक रक्कम ही सरकारकडे जमा करायची आहे। 60 वयानंतर हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।